कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार। नवरात्र हा देवी दुर्गेच्या शक्तीचा उत्सव आहे। राक्षसांचा नाश करून धर्मसंस्थापना करणाऱ्या आदिशक्तीची उपासना या काळात केली जाते। पुराण कथेनुसार महिषासूर या राक्षसाचा वध करण्यासाठी देवीनं 9 दिवस युद्ध केलं। 10व्या दिवशी देवीला विजय मिळाला, म्हणून या काळात देवीच्या शैलपुत्रीपासून सिद्धिदात्रीपर्यंत 9 रूपांची पूजा केली जाते। घटस्थापना आणि शारदीय नवरात्री तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांती घेऊन येवो हीच सदिच्छा। घटस्थापनेच्या मंगल पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा। वळूयात बातमीपत्राकडे, त्याआधी पाहूयात हेडलाईन्स। नवरात्र उत्सवानिमित्त रत्नागिरीत उत्साह, धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल। वैभव खेडेकरांचा मनसेला जय महाराष्ट्र, उद्या होणार भव्य भाजप पक्ष प्रवेश, कोकणच्या राजकारणात नवे पर्व। अलिबाग वडखळ रस्त्याची दुर्दशा, खड्डेमय प्रवासाने नागरिक त्रस्त, सणांच्या काळात समस्या वाढणार। सिंधुदुर्गात 92 विद्यार्थ्यांची फसवणूक, जर्मन नोकरीवरून गंभीर आरोप, माजी आमदार वैभव नाईक यांचा दावा। आणि गणपतीपुळे येथील भगवतीनगरमध्ये विहिरीत पडला बिबट्या, वनविभागाची तात्काळ धाव, बिबट्याला सुरक्षित अधिवासात केले मुक्त। पाहुयात सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून नवरात्र उत्सवाचा जल्लोषात प्रारंभ झालाय। आज घटस्थापनेसह दुर्गा मातेच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली, ज्यामुळे जिल्ह्यात भक्ती आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळे, विविध मंदिरे तसेच प्रत्येक घरातही दुर्गा देवी विराजमान झाल्या आहेत। येत्या 9 दिवसांसाठी रत्नागिरी जिल्हा भक्तिमय वातावरणात न्हाऊन गेलाय। या निमित्तानं अनेक धार्मिक विधी, पूजा अर्चा आणि आरतीचे कार्यक्रम आयोजित केले जातील। यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांची धूम देखील असणार आहे। भजनं, फुगड्या, पारंपरिक रास दांडिया आणि गरबा नृत्याने तरुण तरुणी थिरकताना पाहायला मिळणार आहेत। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी विविध स्पर्धा, क्रीडा महोत्सव आणि वेशभूषा स्पर्धांचं आयोजन देखील करण्यात येणार आहे। या उत्साहपूर्ण वातावरणात सर्वत्र शांतता, सलोखा आणि एकोपा राखण्याचे आवाहन रत्नागिरी पोलिसांनी केले आहे। नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षित आणि आनंददायी वातावरणात हा पवित्र उत्सव साजरा करावा, यासाठी प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली आहे। आजपासून नवरात्री उत्सव सुरू होतो। आज आमच्या येथे दुर्गा मातेचे मोठ्या उत्साहाने व आनंदाने आगमन झाले आहे। तरी आम्ही 9 दिवस महिला 9 रंगाच्या साड्या व 9 दिवस 9 प्रकारचे वेगवेगळे नैवेद्य आम्ही देवीला अर्पण करतो आणि 9 दिवस आम्ही वेगवेगळे कार्यक्रम इथे साजरे करतो। घटस्थापना आहे। देवीचे इथे मोठ्या उत्साहाने आगमन झाले आहे। आपण महिला ज्या उत्सवाची मोठ्या आतुरतेने वर्षभर वाट पाहत असतो, तो नवरात्र उत्सव आजपासून सुरू होतो। हे 9 दिवस आपण देवीची पूजा अर्चना करतो आणि दांडिया खेळून हे 9 दिवस अत्यंत आनंदाने साजरा करतो। रत्नागिरीत नवरात्र उत्सवाची धूमधाम जोरदार सुरू झाली आहे। या उत्सवाच्या निमित्तानं शहरातील वातावरण पूर्णपणे भक्तिमय आणि उत्साहानं भरलेलं आहे। यंदाही शहरात दुर्गामाता दौडचं खास आयोजन करण्यात आलंय, जे रत्नागिरीकरांसाठी एक प्रमुख आकर्षण बनलं आहे। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं आयोजित दुर्गा माता दौड एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम ठरत आहे। घटस्थापनेच्या पवित्र दिवसापासून या दौडेला सुरुवात होते। शहराच्या विविध भागातून पारंपरिक वेशभूषेत सज्ज झालेले लहानपासून अगदी वृद्धांपर्यंतचे भाविक उत्साहाने यात सहभागी होतात। भगवे झेंडे घेऊन देवीचा जयघोष करत ही दौड रस्त्यावरून निघते, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एक चैतन्यमय ऊर्जा संचारते। घटस्थापनेपासून ते विजयादशमीपर्यंत म्हणजेच नवरात्रीचे 9 दिवस ही दौड दररोज काढली जाते। या दौडी दरम्यान शहरातील 9 प्रमुख देवींच्या मंदिरांना भेट देऊन देवींचं दर्शन घेतलं जातं। यामुळे भाविकांना देवीच्या दर्शनाचा लाभ मिळतो आणि त्यांच्या श्रद्धांना बळ मिळतं। हा उपक्रम केवळ धार्मिकच नाही, तर सामाजिक एकोपा आणि एकत्रीकरण वाढवणारा देखील आहे। गेली 14 वर्ष आपण रत्नागिरीमध्ये श्री दुर्गा माता दौडचं आयोजन करत असतो। घटस्थापना ते विजयादशमी दसरा म्हणजेच 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत ही दुर्गा माता दौड रत्नागिरी शहराच्या विविध भागात मार्गक्रमण करणार आहे। ही दौड आम्ही का करतो, तर याचं महत्त्व असं आहे की दुर्गा माता ही शक्तीची उपासक आहेत। दुर्गा मातेच्या 8 हातामध्ये शस्त्र आहेत। दुर्गा मातेने अखंड 9 दिवस सीमालोंघन करून
दुष्ट राक्षसांचा संहार केला होता। नवरात्रामध्ये आज दांडियाच्या स्वरूपात अनेक मुलं मुली एकत्र येतात आणि त्यातून अनेक अनुचित प्रकार घडत आहेत। कुठेतरी या प्रकारांना समाजात आळा बसला पाहिजे। त्याचबरोबर हिंदू हा एका भगवा ध्वजाखालीच फक्त एकत्र येतो, तो या निमित्ताने एकत्र येतो। रोज नवीन नवरात्र मंडळाला भेट दिली जाते, त्या ठिकाणी देवीची आरती केली जाते आणि पुन्हा आपल्या देवाच्या धर्माच्या घोषणा देत गीत घेत आपण या ठिकाणी येत असतो। प्रत्येक दिवशी एक नवीन नवरात्र मंडळ अशी 10 दिवस रत्नागिरी शहरातील संपूर्ण नवरात्र मंडळे तसेच शेवटच्या दिवशी भगवती किल्ल्यावरती दौड घेऊन त्या दौडीचा समारोप होतो। या दौडीमध्ये अनेक लहान मुलं तसेच हिंदू तरुण तरुणी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात। मी रत्नागिरीतील समस्त नागरिकांना आवाहन करेल की त्यांनी देखील या दौडीमध्ये उत्साहाने सहभागी व्हावं व एक हिंदुत्वाचा आविष्कार त्यांना नक्कीच या ठिकाणी बघायला मिळेल। रत्नागिरी शहरात सध्या नवरात्रीचा उत्साह शिगेला पोहोचला असून सर्वत्र भक्तिमय वातावरण आहे। नवरात्र उत्सवासाठी शहरातील मुख्य बाजारपेठेत आणि वर्दळीच्या ठिकाणी फुलांची दुकाने आकर्षकपणे सजवली गेली आहेत। देवीच्या दर्शनासाठी आणि पूजेसाठी भाविकांकडून विविध प्रकारच्या फुलांना, हार आणि माळांना मोठी मागणी आहे। यामुळे दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळत आहे। मात्र यंदा घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे फुलांच्या आवकेवर मोठा परिणाम झाला। स्थानिक विक्रेत्यांच्या मते आवक कमी झाल्याने फुलांच्या दरात गेल्या वर्षाच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे। झेंडू, शेवंती, गुलाब अशा सर्वच फुलांचे भाव कडाडले आहेत। त्यामुळे भाविकांना वाढीव दराने फुले खरेदी करावी लागत आहेत। फक्त फुलेच नव्हे तर पूजेसाठी महत्त्वाच्या असलेल्या नारळाची आवक देखील कमी झाल्याने त्याचे दर वाढले आहेत। सध्या रत्नागिरीच्या बाजारात एक नारळ 40 ते 50 रुपयांना विकला जातोय, जो सामान्य दिवसांपेक्षा खूप जास्त आहे। नवरात्रीच्या उत्साहात वाढलेले दर यांचा सामना करत भाविक सण साजरा करत आहेत। असं असलं तरी भक्तिभावाने साजरा होणाऱ्या उत्सवात नागरिकांचा उत्साह आणि श्रद्धा कायम असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। फुलांचे यावर्षी आवक म्हणजे गोंड्याची भरपूर आहे। बाकीच्या व्हरायटी लागतात, शेवंती वगैरे, बटगुलाब वगैरे, त्यांची आवक खूप घटलेली आहे। पाऊस अजूनही चालू असल्यामुळे ते काय फुलं अजून फुलायला भेटत नाही। आणि दुसरी गोष्ट, आवक पाऊस पडल्यामुळे फुलं सगळी भिजून आलेली आहेत। तिथं आम्ही घेताना खरेदी करताना सुकी घेतलेली आहेत, पण ती ओली ती सुकवून देणे पिशव्या भरून दिल्या आणि आम्ही ती आणलेली आहेत आणि ती इथं येऊन ती खराबच होत आहेत। गोंड्याला काही राहत नाही, त्यामुळे तो स्वस्त विकायला लागतो आणि गिराईक पण त्यामुळे माल जरा काळपट असल्यामुळे गिराईक कमी झालंय, कस्टमर ते कमी खरेदी करतंय। बाकी व्हरायटीला गिराईक चांगला आहे, पण ती महाग। खेड तालुक्यातील भडगाव उसरेवाडी येथे आज दुर्गा मातेचे आगमन मोठ्या उत्साहात झाले। संघर्ष मित्र मंडळाच्या वतीने दुर्गा मातेची मूर्ती वाजत गाजत मिरवणुकीने आणण्यात आली। प्रमोद उसरे यांच्या घराच्या प्रांगणात देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून पुढील 9 दिवस येथे भक्तिमय वातावरणात देवीची आराधना आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। ढोल ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले भाविक आणि देवीच्या जयघोषाने भडगाव उसरेवाडी परिसर दुमदुमून गेला होता। गावातील अबालवृद्धांनी आगमन सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला। नवरात्रीच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून 9 दिवस सकाळी आणि संध्याकाळी आरती, भजन, कीर्तन, दांडिया, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत। या उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण गावात एक वेगळे चैतन्य संचारले। पुढचे 9 दिवस येथे मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा होणार असून भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात अंबा येथील ग्रामदेवता श्री देवी भैरी कोटेश्वरी मानाई झोलाई देवस्थान येथे नवरात्र उत्सवाची आजपासून सुरुवात झाली आहे। मानकरी ग्रामस्थ आणि भाविकांच्या उत्साहात दुपारी 11 वाजता पारंपरिक विधीपूर्वक घटस्थापना करण्यात आली आणि उत्सवाचे उद्घाटन झाले। या 9 दिवसांच्या काळात मंदिरात दररोज सकाळ संध्याकाळ भजन, हरिपाठ असे भक्तिमय कार्यक्रम होतील। त्याचबरोबर रात्री गरबा नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामुळे सांस्कृतिक वातावरणात भर पडेल। ग्रामस्थ आणि भाविकांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम नित्यनेमाने पार पडतील। यावर्षीच्या उत्सवाचे खास आकर्षण म्हणजे 1 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजता होणारा भव्य कलगीतुरा कार्यक्रम। कोकणातील नामवंत शक्तिवाले शाहीर सचिन कदम आणि तुरेवाले ज्ञानदीप भोईनकर यांच्यातील हा सामना भाविकांसाठी पर्वणी ठरणार आहे। ग्रामदेवतेच्या आशीर्वादाने साजरा होणाऱ्या नवरात्र महोत्सवात सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे। आपल्या भैरीकोटेश्वरी मानाई कालकाई झोलाई देवस्थान मुंबई या देवस्थानचा घटस्थापनेचा कार्यक्रम आज झालेला आहे। 9 दिवस 9 रात्र आपण सगळ्यांनी इथे जागरण करायचं आहे, कार्यक्रम करायचे आहेत, भजन आहे, गरबा नाच आहे, हे सगळे कार्यक्रम करत आपण सगळा हा उत्सव
मोठ्या आनंदात पार पाडायचं आहे। त्याचप्रमाणे 1 तारखेला बुधवारी 2 नाच शक्तिपुऱ्याचा इथे कार्यक्रम होणार आहे। त्याही कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावे अशी सगळ्यांना मी देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या वतीनं, मानकऱ्यांच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो। सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते, जिथे 92 विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरी देण्याच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आलाय। केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि तत्कालीन मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळी 1200 तरुणांना जर्मनीत रोजगार मिळणार असल्याची घोषणा केली होती। या घोषणेनुसार सिंधुदुर्गातील 92 तरुणांना नोकरीचे ऑफर लेटर देखील देण्यात आले। यासाठी डाएट या शासकीय प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून गेल्या वर्षी सावंतवाडी येथे एक कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता। मात्र गेल्या वर्षभरापासून या 92 विद्यार्थ्यांची सातत्याने हेळसांड होत असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे। नाईक यांनी आज काही विद्यार्थ्यांसोबत सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 1200 तरुणांना जर्मनीमध्ये रोजगार मिळणार म्हणून विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि या जिल्ह्याचे एक मंत्री दीपक केसरकर यांनी घोषणा केली होती। आणि त्या घोषणेप्रमाणे 92 तरुणांना जे डिप्लोमा इंजिनियर आहेत, डिग्री झालेले इंजिनियर आहेत आणि काही IT असेल अशा आणि नर्सिंग अशा 92 तरुणांना जर्मनीमध्ये नोकरीची ऑफर लेटर देण्यात आली आणि त्याचा कार्यक्रम ऑक्टोबरमध्ये झालेला, त्याची बातमी आपण या ठिकाणी बघितला असाल। आणि हा कार्यक्रम शासनाच्या योजनेमार्फत म्हणजे त्या योजनेमार्फत जेव्हा उद्घाटन होतं त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र साहेब मोदी आणि एकनाथ शिंदे साहेब यांचा फोटो होता। आणि हा कार्यक्रम शासकीय कार्यक्रम इथल्या डाएट म्हणजे प्रशिक्षण संस्था आहे शासनाची आणि त्याचे या विभागाचे प्राचार्य राजेंद्र कांबळे यांनी हा कार्यक्रम सावंतवाडी येथे आयोजित केला होता। आणि त्यानंतर या विद्यार्थ्यांचे गेले वर्षभर हेळसांड होते आहे। खरं तर वर्षभरापूर्वी हे 92 विद्यार्थी आज जवळजवळ 30-40 विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही सतीश सावंत आणि मी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो होतो आणि यापैकी 92 विद्यार्थ्यांनी आपली नोकरी होती ती नोकरी सोडून, म्हणजे कोण ग्रॅज्युएट इंजिनियर डिग्री झालेले होते, कोण डिप्लोमा झालेले होते, कोल्हापूरला, मुंबईला किंवा इथे स्थानिक भागात नोकरीला होते आणि ते गेले वर्षभर विना नोकरी वापरून या ठिकाणी या फसव्या योजनेमुळे आज खितपत पडलेले आहेत। 1200 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते, त्यांना अजून काही म्हणजे 92 सिलेक्ट त्यांना ऑफर लेटर होणे ते सिलेक्ट झाले नव्हते असं त्यांनी सांगितलं। परंतु या 92 विद्यार्थ्यांनी गेले वर्षभर जो काही त्रास घेतला त्याच्याविरोधात जर त्यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही तीव्र असं आंदोलन करू। त्याचबरोबर जो ओंकार हे आहेत त्यांनी ह्या विद्यार्थ्यांना मुंबईत राहायला सांगितलं, त्यांना पासपोर्टचा खर्च ह्याचा खर्च असं जवळ प्रत्येक विद्यार्थ्याचं लाखभर रुपये नुकसान झालंय आणि त्यामुळे त्याच्या विरोधात सुद्धा आम्ही येणाऱ्या 8 दिवसामध्ये पोलीस स्टेशनला लेखी तक्रार या ठिकाणी देणार आहोत आणि अशा फ्रॉड माणसाकडे ती जी रत्नसिंधू योजना ती काढून घ्यावी अशी पण आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे विनंती करणार आहोत। आम्हाला 15 जानेवारी 2025 ऑफर लेटर आम्हाला जर्मनीला घेऊन जाणार म्हणून सांगितलं होतं। हे आम्हाला ऑक्टोबरमध्ये ऑफर लेटर आम्हाला देण्यात आली, जेव्हा आचारसंहितेच्या आदल्या दिवशी आम्हाला ही ऑफर लेटर देण्यात आली आणि आम्हाला सांगितलं की 15 जानेवारी 2025 तुम्ही जर्मनीमध्ये असणार असं सांगण्यात आलं होतं। पण अद्यापही आम्ही इथेच आहोत आणि आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय तर आम्हाला त्याचा पाठपुरावा होत नाहीये। आणि जो कोण मध्यस्थी माणूस नेमला होता ओंकार, आम्हाला सांगण्यात आलं ओंकार कवडे मध्यस्थी माणूस नेमलेला आहे, त्या मध्यस्थी माणसाकडे सगळं आहे म्हणून, पण तो मध्यस्थी माणूस आता आमचे फोन उचलत नाहीये। आणि आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की कोऑर्डिनेटर नेमले होते आम्हाला, तर आम्हाला सांगितलं मुंबईला तुम्ही या, मुंबईमध्ये राहा, विजाचा जो काय खर्च होईल तो तुम्ही विजाचा खर्च करा आणि तो खर्च तुम्हाला परत देण्यात येईल। तसा आमचा 40,000 खर्च झालेला आहे दोघांचा मिळून, तो अद्याप आम्हाला त्या माणसाने आम्हाला दिलेला नाहीये। आर्थिक फसवणूक झालेली आहे आमची। गुन्हा दाखल करण्याचे काय प्रयत्न? हा, तर जसे वैभव नाईक साहेब बोलले तशा प्रकारे आम्ही ऍक्शन घेऊ। अलिबाग वडखळ रायगड जिल्ह्यातील एक महत्त्वाचा आणि गजबजलेला रस्ता सध्या आपल्या दयनीय अवस्थेमुळे चर्चेत आहे। या मार्गावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून प्रवाशांना आणि पर्यटकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। मुंबई पुण्याहून हजारो पर्यटक अलिबाग मुरुड सारख्या स्थळांना भेट देतात, ज्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळतो। मात्र रस्त्याच्या दुर्दशेमुळे पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसतोय। सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनाचे या गंभीर समस्येकडे पूर्ण दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिक करतात। पावसाळ्यात खड्डे पडतात हे मान्य,
पण त्यांची तातडीने दुरुस्ती करणं प्रशासनाची जबाबदारी नाही का, असा संतप्त सवाल आता विचारला जातोय। गणेशोत्सव नुकताच संपला असून आता नवरात्र आणि दिवाळीसारखे मोठे सण समोर आहेत। या काळात पर्यटकांची आणि स्थानिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढेल, त्यामुळे लोकांचे जीव गेल्यावरच खड्डे बुजवले जाणार का, असा थेट प्रश्न विचारत प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन हा रस्ता सुरक्षित करावा, अशी जोरदार मागणी आता होतीये। आज सकाळी मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात एका ट्रकचा भीषण अपघात झाला। या अपघातामुळे ट्रक रस्त्यावर उलटून मोठ्या प्रमाणात चिखल आणि खडी पसरली। यामुळे महामार्गावर वाहनांची प्रचंड तारांबळ उडाली, वाहतूक खोळंबली आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। अपघातानंतर लगेचच स्थानिक जेडी मित्रमंडळाच्या तरुणांनी माणुसकीचे दर्शन घडवत मदतीसाठी धाव घेतली। त्यांनी स्वतः रस्त्यावरील चिखल आणि खडी बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या त्वरित कृतीमुळे अनेक वाहन चालकांना दिलासा मिळाला आणि संभाव्य मोठी कोंडी टळली। यावेळी मदतीसाठी धावलेल्या तरुणांनी महामार्ग विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। परशुराम घाटातील रस्त्यांची दुरावस्था आणि महामार्ग विभागाकडून होणारे सातत्यपूर्ण दुर्लक्ष यामुळेच असे अपघात वारंवार घडत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। प्रशासनाने गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन परशुराम घाटातील रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, जेणेकरून भविष्यात असे अपघात टाळता येतील आणि प्रवाशांचा जीव धोक्यात येणार नाही, अशी मागणी या तरुणांनी केली आहे। आमचं एक मंडळ आहे, म्हणजे असं काय ऍक्सिडेंट वगैरे झालं तर आपण लोकांची मदत करतो येऊन। इकडे जवळजवळ 1.5 तास झालाय ट्रकचा ऍक्सिडेंट झालाय। हे बघा, हे ट्रक दाखव, 1.5 तास झालाय ट्रकचा ऍक्सिडेंट झालाय। हे रस्त्यावर माती, एवढी माती आहे रस्त्यावर। इकडे हायवेचा कोण एक सुद्धा माणूस, कॉन्ट्रॅक्टर किंवा पोलीस प्रशासन कोणी मदतीसाठी आलेलं नाहीये। ही पोरं आहेत आपल्या मंडळाची, ही पोरं मी जमा करून आणलेली आहे। ते आपल्याला इकडे सहकार्य करतायत, माती काढतायत। सांगा रविदा, कंपनी सुटायची टायमिंग झालं, आता कंपनीची माणसं खाली येतील, इथं कोण पडला तर त्याला जबाबदार कोण राहणार? अवस्था गाडीचा ऍक्सिडेंट झाला, इथं ना रस्त्याचं हायवेचं काम करणारा कॉन्ट्रॅक्टर ना पोलीस प्रशासन कुणाची मदत झालेली नाही। वरती रस्त्याचे वॉचमॅन वरती आम्ही गेलो, तिकडे वरती तिकडे दारू पिऊन बसतात वरती, कॉन्ट्रॅक्टरनी ठेवला नाहीत माणसं, काही लक्ष नाही। हे गरीबाच्या जीवासोबत खेळतायत, काय ड्रायव्हर काय करणार, त्यांनी काय मुद्दामून केलेलं नाही। कोकणातील राजकारणात आता एका नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे। मनसेतून बडतर्फीनंतर चर्चेत असलेले आक्रमक नेते वैभव खेडेकर उद्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत। उद्या मुंबईतील नरिमन पॉइंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात हा भव्य पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आलाय। मुख्यमंत्री आणि पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत खेडेकर कमळ हाती घेतील। या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी कोकणातून प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय। रत्नागिरी, चिपळूण, दापोली आणि रायगडमधून तब्बल 1000 गाड्यांचा भव्य ताफा मुंबईकडे रवाना होणार आहे। भगवे झेंडे आणि घोषणांनी संपूर्ण वातावरण भारले जाणार आहे। हजारो कार्यकर्ते या ताफ्यात सहभागी झालेत। वैभव खेडेकर हे बूथ स्तरापासून काम करत मनसेचे राज्य सरचिटणीस झालेले नेते आहेत। खेड नगर परिषदेवर त्यांनी सलग 3 वेळा सत्ता मिळवली आहे। तसेच पूर आणि कोरोना काळातही त्यांचे काम लक्षवेधी ठरले। त्यांचा हा प्रवेश केवळ एका नेत्याचा पक्षबदल नसून कोकणातील राजकीय समीकरणांवर दूरगामी परिणाम करणारा ठरणार आहे। आता या नव्या इनिंगमध्ये खेडेकर आणि भाजप कोकणात कोणती नवी दिशा देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नवी मुंबईतील पत्रकार एकवटले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत त्यांनी घटनेचा तीव्र शब्दात निषेध केलाय। त्र्यंबकेश्वरमध्ये काही गुंडांनी 3 ते 4 पत्रकारांना बेदम मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले होते। या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। गेल्या काही महिन्यांपासून मुंबई, पुणे आणि नाशिक यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये पत्रकारांवरील हल्ले वाढत असल्याचे चित्र आहे। या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील पत्रकारांनी सरकारकडे तातडीने पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे। या कायद्याचे नोटिफिकेशन त्वरित काढून भविष्यात असे हल्ले थांबवण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत, असं आवाहन यावेळी करण्यात आलं। या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास पत्रकारांना अधिक तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला। सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र स्वस्थ नारी सशक्त परिवार या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यात आरोग्य उपक्रमांना वेग आलाय। याच अभियानाचा एक भाग म्हणून पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात महिला आरोग्य शिबिर आणि दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले।
2 ऑक्टोबरपर्यंत सुरू असलेल्या या अभियानाचा मुख्य उद्देश राष्ट्राच्या आरोग्य दृष्टिकोनात बदल घडवून आणणे आहे। यासाठी महिलांच्या आरोग्य तपासण्या, उपचार सेवा आणि सकस आहारावर विशेष भर दिला जातोय। पोलादपूरमध्ये आयोजित या शिबिरात महिलांची विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या, तसेच गरजू दिव्यांगांची तपासणी करून त्यांना अत्यावश्यक प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली। यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळाला। या कार्यक्रमाच्या शुभारंभाला माजी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, नगराध्यक्षा शिल्पा दरेकर, उपनगराध्यक्ष प्रसाद इंगावले, सुनील मोरे, नायब तहसीलदार सानप यांच्यासह वैद्यकीय अधिकारी आणि महिला उपस्थित होत्या। इथे सुविधा, प्राथमिक सुविधा मिळणं अत्यंत गरजेचं आहे। जागेचे प्रॉब्लेम या ठिकाणी सुटतील, निश्चितपणे आपण सगळ्यांनी लक्ष देऊ। लोकांची सुविधा या ठिकाणी आम्हाला ट्रामा केअरची मागणी आहे। साहेब बोलले आता की ट्रामा केअर आणि 100 बेडाचं हॉस्पिटल एकत्र असेल तर इथे अत्यंत गरजेचं यासाठी आहे, 2 घाट या ठिकाणी आणि अनेक ॲक्सिडेंट या ठिकाणी होतात। अनेक रुग्ण मग तातडीने काल असे का आमच्या कोपरचा मुलगा होता, कोपरचा कळंबेच त्याला स्नॅक बॅट झालं ते बोनस। इथे पुढे ट्रीटमेंट असल्यामुळे त्याला मालेगावला पाठवतो व्यवस्थित आहे। पण प्रथम उपचार इथे मिळणं अत्यंत गरजेचं आहे। डिलिव्हरीचा रेट या ठिकाणी होणं महाराष्ट्रात नेलं प्रायव्हेटमध्ये तर ते अवघड होतं, गरिबाला परवडत नाही। त्यामुळे विशेष करून सरकारने याकडे लक्ष केंद्रित करून ही मोहीम आखलेली आहे। या सगळ्याचा लाभ आपण सगळ्यांनी या ठिकाणी घ्यावा। या ठिकाणी जसं डॉक्टर शिंदे दादांनी सांगितलं, 17 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत 15 दिवसामध्ये आपल्याला महिलांसाठी जे काही तपासणी आहे त्यावर तुम्हाला जे काही आरोग्य शिबिर देणार आहे तो कार्यक्रम पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात राबवण्यात आलेला आहे। हे शिबिर या ठिकाणी राबवण्यात आलेलं आहे। त्यामुळे जेवढा जास्तीत जास्त महिलांनी यात सहभाग व्हाल तेवढा चांगलं गोष्ट आहे। त्यामुळे मी पोलादपूर नगरपंचायतच्या वतीने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाला आभार व्यक्त करते आणि इथे बोलवण्यासाठीही आभार व्यक्त करते। इथे थांबते। नवरात्रीच्या सर्वांना खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे खासदार सुनील तटकरे यांचा भव्य सत्कार सोहळा आणि पक्षप्रवेश कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। नुकताच त्यांना भारतभूषण जागतिक पुरस्कार मिळाल्याबद्दल हा विशेष गौरव करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी केंद्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, मंत्री अदिती तटकरे, माजी मंत्री धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीत विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। विशेषतः शिवसेना शिंदे गट, मावळ लोकसभेचे संपर्क प्रमुख डॉक्टर सुनील पाटील आणि भाजप महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे। रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, माझे या जिल्ह्यातील असंख्य सहकारी यांनी माझा एक वृद्ध सोहळा देशाचे नेते प्रफुल्लभाई, धनंजय मुंडे, रुपाली चाकणकर, सुनील शेळके, आनंद परांजपे यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी केला आणि गेले काही दिवस प्रचंड प्रमाणावरती पर्यटन होत असताना ज्या पद्धतीने हा सोहळासुद्धा कर्जत खालापूरच्या सर्व सहकार्यांनी मेहनत घेऊन जो केला ते अवर्णनीय आहे। शाब्दिक अर्थाने मी त्यांचे आभार मानणार नाही, पण त्यांच्या ऋणामध्येच राहण्याचा मी आयुष्यभरामध्ये प्रयत्न करेन। गेल्या 41 वर्षामध्ये अनेक वेळेला वेगवेगळ्या कारणांनी सन्मानित होण्याची संधी मिळाली, पण आजचा हा सोहळा तमाम रायगडकरांच्या वतीने, कर्जत खालापूरकरांच्या पुढाकाराने, सुधाकर घरांच्या पुढाकाराने जो या ठिकाणी झाला हा खचितच अभूतपूर्व माझ्या जीवनामधला नक्कीच त्या ठिकाणी आहे। या सत्कारामुळे मी भारावून तो गेलो आहेच, पण वयाची 70 गाठल्याच्या नंतरसुद्धा देशात, राज्यात, जिल्ह्यात समाजोपयोगी मी कामं करावी, माझ्या हातून लोकांची सेवा याच पद्धतीने प्रखरतेने व्हावी, याच अंतःकरणापासूनच्या शुभेच्छा या सत्काराच्या पाठीमागे हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून जनतेने या ठिकाणी दिल्या। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातून भारतीय जनता पक्षाच्या संघटनेसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। दक्षिण रायगड अल्पसंख्याक जिल्हा प्रकोष्ठपदी लियाकत खोत यांची तर दक्षिण रायगड युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी नंदेश यादव यांची निवड करण्यात आली आहे। जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं।
पंडित पाटील आणि आस्वाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये दाखल झालेले लियाकत खोत आणि नंदेश यादव हे त्यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात। त्यांच्या निवडीमुळे दक्षिण रायगडमध्ये भाजपची संघटना अधिक मजबूत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। यापूर्वी जिल्हा महिला आघाडीमध्ये काही नियुक्त्या झाल्या होत्या। यामध्ये रोहा तालुक्यातील राजश्री सानप, नंदिनी यादव, जयश्री जोशी आणि सीमा महाबळे यांचा समावेश आहे। पक्ष नेतृत्वाने सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये रोहा तालुक्यासह दक्षिण रायगडमध्ये भाजपला अधिकाधिक यश मिळवून देण्याचा निर्धार लियाकत खोत आणि नंदेश यादव यांनी यावेळी व्यक्त केला। भारतीय जनता पार्टीच्या खेड शहर कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे। प्रदेश कार्यकारिणीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ही नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। शहर अध्यक्ष अनिकेत कानडे यांनी जिल्हा अध्यक्ष सतीश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही घोषणा केली। यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली। कार्यक्रमात मार्गदर्शन करताना शहर अध्यक्ष अनिकेत कानडे यांनी भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या। भाजपचे ज्येष्ठ नेते आबासाहेब जोशी, संजय बुटाला, ॲडव्होकेट मिलिंद जाडकर यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सोहळ्याला उपस्थित होते। खेड येथील भाजप शहर कार्यालयात 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। उपस्थित मान्यवरांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले। त्याचबरोबर पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी अथकपणे कार्य करण्याचे आवाहन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। रत्नागिरीतील गणपतीपुळे येथे भगवती नगरमध्ये एक बिबट्या विहिरीत पडल्याची घटना समोर आली। सकाळी स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर वन विभागाची टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली। सुमारे 40 फूट खोल असलेल्या विहिरीत बिबट्या पाण्याच्या पातळीवर येऊन जीवदान मागत होता। वन विभागाच्या पथकाने तातडीने बचाव कार्य सुरू केलं। बिबट्याच्या सुरक्षेसाठी विहिरीवर जाळं टाकून दोरीच्या साह्याने पिंजरा विहिरीत सोडण्यात आला। अवघ्या अर्ध्या तासाच्या आत बिबट्याला सुखरूप पिंजऱ्यात जेरबंद करून बाहेर काढण्यात यश आलं। पशुधन विकास अधिकाऱ्यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली। अंदाजे 10 ते 12 महिन्यांची मादी बिबट्या असून ती सुस्थितीत असल्याचं दिसून आलं। विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली हे बचाव कार्य पार पडले। या कामगिरीमध्ये वन विभाग, पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले। वैद्यकीय तपासणीनंतर बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले। मुरुडमध्ये स्वच्छ सागर सुरक्षित सागर अभियानांतर्गत एक भव्य स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालय, राष्ट्रीय तटीय अनुसंधान केंद्र आणि कोकण उन्नती मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमाने मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयाने नगर परिषदेच्या सहकार्याने हा विशेष उपक्रम यशस्वी केला। या मोहिमेत पोलीस स्टेशन ते एकदरा पुलाजवळील सुमारे 1.5 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला। किनाऱ्यावर जमा झालेला कचरा, प्लास्टिक बॉटल्स आणि इतर टाकाऊ वस्तू 2 ट्रॅक्टरच्या मदतीने गोळा करण्यात आल्या। यावेळी समुद्र किनारा पुन्हा स्वच्छ आणि सुंदर दिसू लागला। यावेळी तहसीलदार आदेश डफळ, पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे तसेच वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते। सागरी सीमा मंच, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, तहसील कार्यालय, पंचायत समिती, मच्छीमार संघ आणि संजीवनी आरोग्य सेवा संस्थेचे प्रतिनिधीही या अभियानात सहभागी झाले होते। मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत नॅशनल सेंटर फॉर कोस्टल रिसर्च चेन्नई स्थित असणारी ही जी काही संस्था आहे, तर या संस्थेने आमच्या महाविद्यालयाची इंटरनॅशनल कोस्टल क्लीनअप डे साजरा करण्यासाठी ही निवड करण्यात आलेली आहे। संपूर्ण देशभरामध्ये तर अशा 50 म्हणजे ज्या कोस्टल इन्स्टिट्यूशन्स असतील, महाविद्यालये असतील, तर अशा संस्थांची निवड करण्यात आलेली आहे। आणि या 50 पैकी फक्त महाराष्ट्रामधील तर 4 अशा बीचेसची निवड करण्यात आलेली आहे। एक असेल जुहू असेल, रायगडमधील आपलं मुरुड जंजिरा, याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यामधील एक बीच आहे आणि सिंधुदुर्गमधील आहे। तर या 50 पैकी आपल्या महाविद्यालयाची निवड ही करण्यात आली। कोऑर्डिनेट करून तुम्ही इंटरनॅशनल क्लीनअप डे साजरा करा आणि ही एक मला विशेष आणि आपल्या मुरुडकरांच्या बाबतीमध्ये तर ही एक गौरवास्पद अशी बाब ही आहे। दापोली तालुक्यातील साकुर्डे गावाचे सुपुत्र, ज्येष्ठ समाजसेवक आणि उद्योजक प्रकाश जानू बांद्रे यांचे नुकतेच मुंबईत निधन झाले। त्यांच्या निधनाने साकुर्डे गावात आणि पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे। प्रकाश बांद्रे हे एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून पंचक्रोशीत ओळखले जात होते। आपल्या जन्मगावाची त्यांची नाळ कायम जोडलेली होती।
त्यांनी अनेक वर्षे गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्यांचं वाटप करून त्यांच्या शिक्षणाला हातभार लावला। सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी मोठं योगदान दिलं। गावातील लोकांमध्ये एकोपा कायम राहावा यासाठी त्यांनी पुढाकार घेतला। ओमकार कुणबी जनसेवा मंडळाची स्थापना केली। या मंडळाचे अध्यक्षपद आणि त्यानंतर कार्याध्यक्षपद त्यांनी यशस्वीरित्या सांभाळले। मुंबईत व्यवसाय करत असतानाही गावासाठी ते नेहमीच तत्पर असत। पिंपळेश्वर नवतरुण विकास मंडळ आणि साईबाबा मित्र मंडळ, चिरा बाजार मुंबई यांसारख्या अनेक संस्थांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले। त्यांच्या निधनानं सामाजिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे। ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या इतिहासात संशोधन क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे। त्यांच्या अपार योगदानाला आदरांजली वाहण्यासाठी खेड येथील शिवशंभो विचार मंचाच्या वतीनं श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। मेहेंदळे यांनी तब्बल 55 वर्ष अथकपणे शिवचरित्र आणि मराठा इतिहासाच्या अभ्यासासाठी वाहिली। या काळात त्यांनी 10,000हून अधिक पानांचे संशोधनपर लिखाण केले। केवळ मराठीच नव्हे तर मोडी, फारसी, उर्दू, फ्रेंच, पोर्तुगीज आणि जर्मन यांसारख्या अनेक भाषांवर त्यांनी प्रभुत्व मिळवलं। इतिहासाची अस्सल साधने अभ्यासून अनेक घटनांचा उलगडा त्यांनी केला। मराठा इतिहासासोबतच मुघल राज्यकर्ते, त्यांचे धार्मिक धोरण आणि इस्लाम यावरही त्यांचे सखोल संशोधन होते। श्री राजा शिवछत्रपती, इस्लामाची ओळख यांसारख्या अनेक पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत। विशेष म्हणजे 1971च्या बांगलादेश युद्धादरम्यान त्यांनी तरुण भारतसाठी युद्धभूमीवरून वार्तांकन देखील केले होते। खेडच्या रोटरी स्कूल येथे झालेल्या कार्यक्रमात अनेक इतिहासप्रेमी नागरिक उपस्थित होते। डॉक्टर परेश मळणगावकर, डॉक्टर सिद्धेश चिखले, ॲडव्होकेट अमेय मालशे यांनी मेहेंदळे यांच्या जीवनकार्याची विस्तृत माहिती दिली। प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहिलेल्या या महान इतिहासकाराच्या जाण्यानं इतिहासाची कधीही न भरून निघणारी हानी झाल्याची भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली। खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ आणि बौद्ध संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच 28वे 2 दिवसीय धम्म शिबिर मंगलमय वातावरणात पार पडले। या शिबिरात तालुक्यातील तसेच मुंबईहून आलेल्या बौद्ध बांधव भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। पहिल्या दिवशी दीपप्रज्वलनाने शिबिराची सुरुवात झाली। आदरणीय भंते धम्मशरण यांनी आर्य अष्टांगिक मार्गांवर सखोल धम्मदेशना दिली। त्यांनी राग, द्वेष, मत्सर, लोभ टाळून सम्यक दृष्टी, सम्यक वाचा, सम्यक कर्म आणि सम्यक जीविकेने जीवन सुखकारक करण्याचा बहुमोल संदेश दिला। दुसऱ्या दिवशी बुद्ध, धम्म आणि संघाच्या मूलभूत संकल्पनांवर विविध उपासकांनी मार्गदर्शन केले। यात उपासक ॲडव्होकेट प्रवीण पंडित यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीवर विशेष प्रकाश टाकत उपस्थितांना विचार प्रवृत्त केले। मुंबईतील धम्मकाया मिशनच्या उपासकांनीही या शिबिरात सक्रिय सहभाग घेतला। शिबिरादरम्यान भोजनदान आणि खीरदानाची व्यवस्था करण्यात आली होती। तालुका संघाचे अध्यक्ष मंदार हळदे, संस्कार समितीचे अध्यक्ष हिरामणजी मोहिते यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकारिणी सदस्यांनी या कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या। 2 दिवसीय धम्मचर्चा आणि मंगल मैत्रीने या प्रेरणादायीने शिबिराचे उत्साहात सांगता झाली। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।